इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाज नेल्यास हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली। मग अशातच होर्मुझ जवळ दिसलेल्या 3 बोटींवर हल्ला केला गेला। इराण युद्धामुळे अनेक देशांना होणारा तेल आणि गॅस पुरवठा जवळपास ठप्प झाला। इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल जहाजांना जाण्यास बंदी घातली। जहाज पुढे येत असल्यास इराणकडून आता हल्ले केले जाऊ लागलेले आहेत। तर एकंदरीत तेल आणि गॅस पुरवठा पूर्ववत होण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा त्या ठिकाणी पुरवठादार म्हणून आणि वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असा रोल आहे। मात्र ज्यावेळेला होर्मुझच्या धुनीमधून अनेकांनी जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, त्यांच्या जहाजांवर कशा प्रकारे हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर तेल पुरवठा आणि गॅस पुरवठा करणारे जहाज कशा प्रकारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत। जहाज या ठिकाणाहून जात असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली होती। कुठल्याही देशाला तेल आणि गॅस पुरवठा होऊ नये यासाठी इराणनं या ठिकाणच्या वाहतुकीवरती पूर्णपणे बंदी आणलेली होती। मात्र ही बंदी ज्यांनी झुगारून त्या ठिकाणाहून जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।